नवीन फॉर्म्स क्रिएट करण्यासाठी तुम्हाला साइड बार मेन्यूमध्ये जे लीड जनरेशन ऑप्शन आहे त्यावरती क्लिक केल्यावर तुम्हाला ही पेज ओपन होईल. त्यामध्ये मला टॉपला बघा इथं शॉप, साईट, चार्ट विजिट, फॉर्म्स असे ऑप्शन दिसतील. त्या फॉर्म्सवरती क्लिक करून तुम्ही न्यू फॉर्मला क्लिक केलात तर एक इंटरफेस येईल ज्यामध्ये तुम्हाला इथं साईडला जो आहे हा डिफॉल्ट फॉर्मॅटमध्ये 3 ऑप्शन्स इथं ऍड केलेलेच असतात जे आपल्या डेटाबेसला कमीत कमी लागतात: नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर. ठीक आहे. आणि याचा कलर जो आता इथं दिसतो या पद्धतीचा तो कलर असेल. तुम्हाला कलर चेंज करता येतं. डेटा तुमचा दुसरा घ्यायचा असेल तर घेता येतं. कसं घेता येईल बघा. आपण एक नाव देऊ इथं. जसं की याला मी नाव देतोय टेस्ट फॉर्म. मी नाव दिलंय. ठीक आहे. तुम्ही नाव तुमच्या फॉर्मला जे द्यायचं आहे तुमच्या ज्या कामासाठी ते असेल त्या कामाचं तुम्ही त्याला नाव दिलं. आता इथं बटन जे आहे इथं मी एन्क्वायर नाव आहे. तुम्हाला जर समजा हा सबमिट नाव पाहिजे असेल तर तुम्ही लिहू शकता की सबमिट नाव, फीडबॅक नाव, काय जे तुमच्या रिक्वायरमेंट काय आहे ज्यासाठी तुम्ही बनवताय ते तिथं डेटाला तुम्ही नाव देऊ शकता. आणि ही जी जागा आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल रिडायरेक्ट करण्याची, म्हणजे कुणीतरी हा फॉर्म भरला, सबमिट बटन दाबला तर त्याचा डेटा आपल्या सिस्टम मध्ये येईल. पण त्या व्यक्तीला कोणत्या पेजवरती न्यायचं आहे त्या सबमिशन नंतर जर तुम्ही त्याला कुठलं तरी एक पर्टिक्युलर पेज दाखवणार आहात किंवा कुठलं तरी युट्यूब चॅनलला नेणार आहात, इंस्टाग्रामला नेणार आहात, जे काय तुम्हाला जिथं न्यायचं आहे त्याला त्यानंतर सबमिशन नंतर त्याची लिंक इथं घालायची असते. तुम्ही इथं घातलात तर तो तिथं जाईल, अदरवाईज त्याला सक्सेस हा एवढंच सबमिशन मध्ये दाखवेल. तर आता तुम्हाला या बटनाचा कलर विलर वगैरे काय चेंज करायचं इथं बटन कलर हा निळा आहे, मला हा थोडासा ग्रीन करायचा आहे तर हा मी ग्रीन केला. ठीक आहे. तर तुम्ही इथं बटन टेक्स्ट कलर जे व्हाईट मध्ये आहे हे तुम्हाला ब्लॅक करायचं असेल तर तुम्ही इथं सुद्धा त्याला चेंज करू शकता. हे बघा मी याला ब्लॅक केलं तर हे सबमिट बटन आता हिरवं झालं आणि अक्षर काळं झाले. त्यानंतर फॉर्मचा बॅकग्राऊंड जो आता इथं व्हाईट कलर मध्ये आहे तुमच्या लँडिंग पेजचा कलर जो काय असेल त्याप्रमाणे तुम्ही चूज करू शकता. फॉर एक्झाम्पल मला आता मी थोडासा ब्ल्यूइश आहे तर मला त्याप्रमाणे मला बनवायचं आहे. मी इकडं तिकडं सर्च करून मी जिथं पाहिजे त्या ठिकाणी त्याला सेट करू शकतो. हे सेट झाला माझा बॅकग्राऊंड कलर. ठीक आहे. तर आता त्यानंतर फॉर्मचा टेक्स्ट कलर जो आहे हा जो लिहिलेला नेम, ईमेल, हा हा आपल्याला तुम्हाला कलर चेंज करायचा असेल तर समजा तुम्ही तोही चेंज करू शकता. आता मी इथं रेड केला त्यांना. ठीक आहे. मी थोडासा गुलाबी करायचा बघतो, गुलाबी केला. ठीक आहे. मी त्याला व्हाईट करायचं आहे मला तर मी या पॉइंटला नेऊन इकडे सर्व कोपऱ्यात नेईन जेणेकरून तो व्हाईट होईल. ठीक आहे. व्हाईट झाला बघा. आता तो उठून दिसतोय. तर मग या सगळ्या गोष्टी तुम्ही क्रिएट करू शकता. आता यामध्ये जे लोक नाव सबमिट करतील, डिटेल्स सबमिट करतील, त्यांना आपल्या कुठल्या पाईपलाईन्स मध्ये न्यायचं असेल तर तुम्ही पाईपलाईन सुद्धा सिलेक्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल आपल्या या सिस्टम मध्ये जेवढ्या काही पाईपलाईन्स तुम्ही क्रिएट केलेल्या असतील तर त्यामध्ये तो जाऊ शकतो. ठीक आहे. मग आता मी समजा यात आता एक पाईपलाईन आहे आपली एक चलो एक आपण एफ एक्स सिलेक्ट करू. इथं ऑलरेडी पाईपलाईन्स आहेत भरपूर, तुम्ही नसतील तर करून घ्या. ठीक आहे. तर ह्या पाईपलाईन्स मध्ये जाईल स्टेज त्याची पहिली स्टेज तुमची या नाव सबमिशन नंतर तो कुठं गेला पाहिजे तर त्या तिथं टाकू शकता. ह्या फॉर्म मध्ये सबमिट केल्यानंतर तुम्हाला काही टॅग्स लावायचे असतील जसं की एन्क्वायरी. ओके. तुम्ही जी काय लावायची आहे ती तुम्ही इथं काय करू शकता, टॅग्स पण ऍड करू शकता. त्यानंतर हे नेम बघा, हे पहिलं अक्षर फर्स्ट कॅपिटल असायला पाहिजे. मी ते थोडंसं करेक्ट केलं त्यामुळे इथं सुद्धा तुम्हाला चेंज झालेलं दिसेल. ठीक आहे. आता ह्या बटनाचा कलर काळा आहे. बटन सॉरी टेक्स्ट फॉर्म कलर व्हाईट पाहिजे, तो व्हाईट करूया आपण जेणेकरून तो सेट होईल. ठीक आहे. नाव पण दिसायला लागेल. आता मला यात काही फील्ड्स एक्स्ट्रा पाहिजेत तर काय पाहिजेत, ऑलरेडी आपण जे बनवलेले आहेत त्यातले पाहिजे असतील तर ठीक आहे तो तुम्ही ऍड करू शकता. आता इथं फॉर एक्झाम्पल त्यांचा डेट ऑफ बर्थ पाहिजे, तुम्ही इथून येऊ शकता डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केली तर डेट ऑफ बर्थ डेट बर्थ. आता इथं चौथा फॉर्म तुम्ही फील्ड ऍड केली. या फॉर्म मध्ये 4 फील्ड झाले बघा: नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि डेट ऑफ बर्थ. तुम्हाला अजून समजा काही या लिस्टमध्ये नाहीच आहेत, या लिस्टमध्ये आहे त्यातलंच घ्यायचं आहे तर तुम्ही घेऊ शकता. अदरवाईज तुम्हाला याशिवाय काही वेगळं पाहिजे, फॉर एक्झाम्पल आता इथं सिटी पण आहे, सिटी मधला पाहिजे. आता इथं या सिस्टम मध्ये बघा ऑलरेडी सिस्टम मध्ये सिटी होती पण यांना विलेज अँड सिटी पाहिजे होती
तर त्यांनी ते केलं, विलेज अँड सिटी, तर तो पब्लिक वाईज त्यांनी ऍड केलं, नाव तिथं आलेलं आहे. तो फॉर्म मध्ये डेटा स्टोअर होईल. त्यानंतर मला आणखीन कोणतं पाहिजे, आणखीन पाहिजे आहे समजा, फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी आपल्याला काय पाहिजे आहेत जे यात नाही आहेत. फॉर एक्झाम्पल मला इथं क्लिक करावं लागेल, जो नाही आहे डेटा, तर तो एक नवीन पेज ओपन करेल आणि तिथं नेईल तुम्हाला. मग त्यासाठी तुम्हाला ऍड फील्ड इथं लेफ्ट हँड साईडला, सॉरी राईट हँड साईडला टॉपला बघा, 3 ऑप्शन आहेत, सर्च, ऍड फोल्डर, ऍड फील्ड. ऍड फील्डला क्लिक करा. तुम्हाला काय घ्यायचं आहे त्यांच्याकडून, सिंगल लाईन मध्ये आन्सर पाहिजे आहे, मल्टी लाईन मध्ये पाहिजे आहे, टेक्स्ट बॉक्स पाहिजे आहे, काय पाहिजे आहे, नंबर पाहिजे आहे, फोन नंबर पाहिजे, ओके, मनीचं काहीतरी म्हणजे पैशाचं काहीतरी यायचं, ड्रॉपडाऊन पाहिजे. यापैकी तुम्हाला काय पाहिजे ते सिलेक्ट करायचं. मी फॉर एक्झाम्पल इथं मल्टी लाईन किंवा एक टेक्स्ट बॉक्स देतो. ठीक आहे. मी इथं सिलेक्ट करतो सिंगल लाईन किंवा मल्टी लाईन. ओके. टेक्स्ट बॉक्स आपल्याकडे अजून अवेलेबल नाहीये, ते काही दिवसात होऊन जाईल. ठीक आहे. मी मल्टी लाईन सिलेक्ट करतो. ठीक आहे, मल्टी लाईन सिलेक्ट केलं आणि त्यानंतर मी त्याला म्हटलं नेक्स्ट. इथं नाव एंटर मेन्यू, एंटर मल्टिपल लाईन्स टेक्स्ट, काय तुम्हाला ऍड करायचं आहे ते कसं करायचं ते दाखवेल. त्याला नाव देऊ शकता तुम्ही. हे हे जे टेक्स्ट आहेत हे काय म्हणून आपल्या डेटाबेसमध्ये सेव्ह झाले पाहिजे. हे समजा मला पाहिजे आहेत त्यांचा एक्सपिरियन्स. ओके, एक्सपिरियन्स, एक्सपिरियन्स मी इथं त्याला म्हणून सेव्ह केलं. आता ते डेटाबेस फील्ड त्याचं ते सेव्ह करून ठेवेल. ठीक आहे, हा स्पेस काढला आणि मी म्हटलं याला सेव्ह. आता सेव्ह केलं तर हे मला नवीन फॉर्म मध्ये इथं रिफ्रेश करावं लागेल, कारण तो डेटा आता आपण ऍड केला ह्या फील्डमध्ये दिसणार नाही. तुम्ही आता इथं जर टाईप केला EXP तर तुम्हाला एक्सपिरियन्स दिसेल. तो इथं तुम्हाला ऍड करता येईल. व्यक्ती त्याचा एक्सपिरियन्स यात काय आहे तो फील्डमध्ये टाकेल. अशा तुम्हाला मल्टिपल क्वेश्चन्स त्यांना विचारायचे असतील तर ते विचारू शकता पाहिजेत तेवढ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा ह्या फॉर्म मध्ये इथं चेकबॉक्स द्यायचा आहे. हा बघा इथं खाली दिलेला आहे. डिक्लेरेशनसाठी तुम्ही काही पॉलिसी टाकणार आहे. पॉलिसी टायटल तुम्ही समजा टर्म्स ऑफ यूज असेल, मग पॉलिसीची लिंक तुम्हाला टाकायची आहे. लिंक म्हणजे एक पेज बनवावं लागेल. त्या पेजवरती तुमचे सगळे पॉलिसीचे डिटेल्स टाका आणि ती लिंक इथं टाका. आणि तुम्ही याला चेकबॉक्सला सिलेक्ट केला तर हे बघा इथं आय अग्री वाला काय येतं, बटन येतं. आणि ह्या टर्म्स ऑफ पॉलिसीला त्याने जर क्लिक केलं तर तो त्या पेजला निघून जाईल, जे पेज आपण इथं ऍड केलेली असेल त्या ठिकाणी, जेणेकरून ते वाचून त्यानं अग्री केलेलं आहे असं त्याचा अर्थ होतो. तुम्ही हे अशा पद्धतीनं करू शकता. आणि याला तुम्ही जर सेव्ह केलात तर काय होईल, हे फॉर्म कस्टम फॉर्म होईल, जसं की तुम्हाला पाहिजे होतं तसं. जसं की आता मी हे टेक्स्ट फॉर्म आत्ताच बनवलं आपण, मी या लिंकला कॉपी केलो आणि नवीन टॅब मध्ये जाऊन मी पेस्ट करतोय, तर व्यक्तीला पुढच्या अशा पद्धतीने तो फॉर्म दिसेल. हा फॉर्म तुम्ही इंडिव्हिज्युअली लिंक शेअर करून पण तुम्ही ओपन त्यांना करायला लावू शकता, किंवा तुम्ही तुमच्या एखाद्या वेब पेज मध्ये सुद्धा हा डेटा इनपुट करू शकता. कुठेही तुम्हाला हा यूज करता येईल. तर जसं की इथं आता मी माझे नाव डिटेल सगळे मी फिल केले, डेट ऑफ बर्थ माझं सिलेक्ट केलं फॉर एक्झाम्पल, माझी डेट ऑफ बर्थ घातली इथं. ओके, डेट ऑफ बर्थ घातली, सिटी विलेज घातलं, एक्सपिरियन्स आय हॅव मोर दॅन 5 years ऑफ एक्सपिरियन्स. ओके, मी ह्या टाकला. आणि आता इथं टर्म्स अँड कंडिशन हे जे दिसतंय याच्यावरती क्लिक केलं, तिथं आता आपण पेज गाठलेली ती नाही आहे अवेलेबल, त्यामुळे ओपन होत नाही. पण तुम्ही टर्म्स अँड कंडिशन्स तुमच्या घालाल त्याची लिंक इथं टाका, जेणेकरून ती ओपन होईल. मी चेकबॉक्स केला आणि सबमिट नाव केलं, तर त्याला आता हे सक्सेस दाखवतंय. हे सक्सेस का दाखवतंय, कारण आपण जेव्हा हा फॉर्म बनवला त्यावेळेला इथं कुठंही त्याला रिडायरेक्टची लिंक घातलेली नाही. इथं जर मी समजा कोणतीही लिंक घातली असती, ही लिंक घातली असती, ओके, समजा ही लिंक घालून मी परत एकदा सेव्ह करतो रिडायरेक्टसाठी, आणि हा डेटा परत एकदा आपण सबमिट करू. ठीक आहे, हा डेटा पुन्हा एकदा मी सबमिट करतोय. सबमिट केल्यानंतर आता बघा, सक्सेसच्या ऐवजी जी लिंक आपण घातली त्या लिंकला तो नेऊन सोडेल त्याला. या पद्धतीनं तुम्हाला हे काय करता येतं, फॉर्म बनवता येतात. तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही हा फॉर्म बनवू शकता. थँक्यू.